मराठीत बोला. मुंबई शहरामध्ये झाडं उन्मळून पडली मोठ्या प्रमाणावर आणि आता मुंबई महानगरपालिका आणि आपल्याच माध्यमातून एक माहिती समोर आली की जी धोकादायक झाडं आहेत त्यांना नोटीस लावली जाणार आहे. नाही, एक लक्षात घ्या, आपण गेल्या 4 दिवस ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळतोय आणि त्या पद्धतीचं संपूर्ण हवामान खात्याच्या माध्यमातून आपण व्हॉट्सअपद्वारे संपूर्ण मुंबईतल्या सर्व लोकांच्या मेसेजवर, मोबाईलवर त्या पद्धतीचे आपण मेसेजेस पण पाठवतोय. परंतु इतका मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे आणि त्यात समुद्राला असलेली हायटाईड या सगळ्यांच्यामुळे या ठिकाणी जवळपास या 5-6 दिवसाच्या पावसामध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने 1100 झाडं उन्मळून पडलेली आहेत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी झाडच पडली तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या सुद्धा पडलेल्या आहेत. परंतु काही ठिकाणी आपल्याला जी झाडं टिल्ट झालेली दिसतात आहे, थोडी वाकलेली वाटतात आहे, त्या आहेत, ती व्यवस्थित आहे, त्यांच्या जमिनीवरती मूळ धरून आहेत ती, पण आपल्याला असं वाटतं की ही टिल्ट झालेली असावी आणि त्यांचं कामही आपण करायला सुरुवात केली. आपल्या वॉर्ड प्रमाणे मी निर्देश दिले की गुगल मॅपिंग करून सगळ्या झाडांचं मॅपिंग करा. त्या पद्धतीने वॉर्ड निहाय सगळे निर्देश दिलेले आहे. वॉर फुटिंगवर काम चालू आहे. संपूर्ण डिपार्टमेंट आज रोडवर उभं आहे, मुंबई प्रशासन, आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचं. पण आपण या ठिकाणी का अशा पद्धतीचे छोटे बॅनर लावलेले आहेत ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की ट्री मे बी फॉल, बी अवेअर. याचा अर्थ हा नाही की ते झाड पडणार आहे. आपण हे सांगतोय लोकांना की त्या झाडाखाली तुम्ही उभं राहू नका, त्या झाडाखाली तुम्ही वाहन तुमचं पार्क करू नका किंवा उगीच गर्दी करून तुम्ही उभेही राहू नका. अशा पद्धतीचे मेसेज आपण त्या मुंबईकरांना आपण ते कन्व्हे केलेले आहेत. का तर त्यांनी अवेअर राहण्यासाठी, जागरूक राहण्यासाठी. याचा अर्थ हा नाही की ते झाड पडणार आहे. पण काही ठिकाणी म्हणजे मी पण डिझास्टर कंट्रोल रूम मध्ये जाऊन सांगितलं होतं की जी झाडं आपण ट्रिमिंग करायला सांगितलेली आहेत ती झाडं कधी कधी काय असतं, काही सोसायट्या खूप आग्रही असतात की आमच्या सोसायटीमध्ये ज्या फांद्या आलेल्या आहेत त्या सगळ्या ट्रिमिंग करा. मग ते जे कंत्राटदार असतात, ज्या ज्या ठिकाणी ते झाडं ट्रिमिंग करायला जातात, त्या सोसायटीच्या म्हणण्याप्रमाणे ती बाजू ट्रिम करतात आणि एक बाजू तशीच राहते. मग त्यावेळी काय होतं, किंवा वरती पूर्ण झाड उंच झालेलं असतं, तो वरचा भाग सोडून एका बाजूलाच ते ट्रिमिंग होतं, तर त्यावेळी ते झाड टिल्ट होतं आणि ते टिल्ट झालेलं झाड जे आहे ते असंही धोकादायक असतं. तर अशा पद्धतीने जर काम चालू असेल तर आपण त्याच्यावरती मॉनिटरिंग करायचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर आपण ही लोकांना ह्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी आपल्याला टिल्ट झालेली झाडं त्यांचं आपण बघितलं, आरोग्य बघितलं, झाडांचं मूळ बघितलं, झाडांची क्षमता बघितलेली आहे. झाड अगदी क्षमतेपूर्वक आहे, उभंही आहे, व्यवस्थित आहे, पण ते थोडं टिल्ट वाटतंय म्हणून आपण अशा ठिकाणी त्या पद्धतीचे बॅनर लावून लोकांना अवेअर केले की या झाडांखाली तुम्ही उभं राहू नका. ह्याचा अर्थ हा नाहीये की त्या व्यक्तीने वरतीच बघून चालावं, खालीच बघून चालावं, डाव्या साईडला बघावं, उजव्या साईडला बघावं, असा काहीही मेसेज आपण काही मुंबईकरांना देत नाही आहोत. आणि असा मूर्खपणा मुंबईकर पण करणार नाहीयेत. तेही व्यवस्थित बघून, व्यवस्थित खाली बघून चालणार आहेत. मुंबईकर सतर्क आहेत, मुंबईकर हुशार आहेत, चाणाक्ष आहेत, तज्ञ आहेत, सुज्ञ आहेत. मुंबईकर आपले इतके सुज्ञ आहेत की त्यांना इतकं कळत नाही. अशा पद्धतीचं जर स्टेटमेंट विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरनी केलं असेल तर ते अतिशय बेजबाबदार स्टेटमेंट असं वाटतं मला. आम्ही या ठिकाणी बेडरपणे काम करतोय. मुंबईकर फक्त बाहेर पडत असताना मुंबईकरांना जर आपण अशा पद्धतीने सावध केलं की हे टिल्ट झालेलं झाड आहे, तर निदान ती व्यक्ती त्या झाडाखाली उभी राहणार नाही किंवा निदान ते आपलं वाहन त्या झाडाखाली उभं करणार नाही. हाच संदेश आपण या माध्यमातून पोहोचवतोय. मॅडम, प्रश्न असा आहे की खरं तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही झाडं ट्रिमिंगच्या गोष्टी होतात. यंदा लेट का झाला आहे आणि त्याची नेमकी कारण काय आहेत? की ठीक आहे, उन्मळलेली झाडंही पडू शकतात, ती कोणाच्या हातात नाही, मात्र ह्या झाडं ट्रिम करण्याच्या इतका उशीर का लागला? अजूनही झाडांच्या जी ट्रिम केलेली झाडं आहेत त्याच्या फांद्या अजूनही रस्त्यावरती तशाच आहेत. मग कंत्राटदार नेमकं करतायत का, असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित होतो. नाही, लक्षात घ्या, आपण पावसाळ्याच्या पूर्वी जवळपास 1,03,000 झाडांची या ठिकाणी आपण छाटणी केलेली आहे, झाड ट्रिमिंग केलेलं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी 1916 वर असेल किंवा मुंबई महानगरपालिका पोर्टलवरती जर कोणी फोटो अपलोड केला असेल किंवा त्या ठिकाणचा असलेला नगरसेवक, महापौर म्हणून माझ्याकडे
सगळ्यांकडे फोटोच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, मोबाईलच्या मेसेजच्या माध्यमातून जर मेसेज येतोय तर आपण तेही करतोय. आता विषय लक्षात घ्या, आपण 1,03,000 जी झाडं आहेत या ठिकाणी आपण सगळी ट्री ट्रिमिंग केलेली आहे. या 4 दिवसामध्ये जी परिस्थिती होती, पावसाची परिस्थिती, ताशी वेगवान असलेले वारे आणि त्याचबरोबर असलेली मुंबई समुद्राला असलेली हाय टाईड, या सगळ्याच्या अनुषंगाने जे नुकसान झालेलं आहे, म्हणजे आता मी पुन्हा माझ्या वॉर्डचं उदाहरण एवढ्यासाठी देते. वॉर्ड 132 मध्ये जे वडाचं झाड पडलं त्याची कंप्लेंट, मी तर त्या वॉर्डची नगरसेविका आणि महापौर पण आहे, पण माझ्याकडे एवढ्यासाठी आले नाही कारण ते झाड व्यवस्थित होतं. पण ह्या अतिशय वेगवान वाऱ्यामध्ये त्या लाद्या उखडल्या गेल्यात आणि ते झाड पडलं. अशा काही कंप्लेंट्स ह्या 4 दिवसामध्ये जी 1100 झाडं पडलेली आहेत, तो जर आपण पूर्ण ब्यौरा घेतला किंवा ती पूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट केली तर ती झाडं या 4 दिवसाच्या एवढ्या वेगवान वारा आणि मुसळधार पावसाचं जे झालेलं पूर्ण महाकाय असं रुद्र रूप धारण केलं होतं, त्याच्यामुळे या पद्धतीची जवळपास 1100 झाडं पडलेली आहे. पण ह्याचा अर्थ हा नाहीये की जो विरोधक किंवा कोण बोलत असतील की मुंबई महानगरपालिका प्रशासनाने काहीच वृक्ष छाटणी केली नाही, त्या गोष्टीला मात्र मी या ठिकाणी विरोध करते. 1,03,000 झाडं आपण पावसाळ्याच्याच पूर्वी या ठिकाणी छाटणी केलेली. अशा झाडांच्या ज्या झाडं मोठी झाली असं पालिका प्रशासन आणि महापौरांचं बेजबाबदार वागणं आहे असं विरोधी पक्षाचं. आता बेजबाबदारपणा वागणं, ह्या पद्धतीचं स्टेटमेंट करणं आधी मुळात किती चुकीचं आहे. म्हणजे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरला असं झालंय का की जोपर्यंत दिवस उजाडल्यावर महापुरांचं नाव नाही घेणार तर त्यांचा मला वाटतं कार्यक्रमच सुरू होत नाही, अशा पद्धतीची त्यांची परिस्थिती झालेली मला दिसते. बेजबाबदारपणे वागणं कशाला, कुठल्या गोष्टीला अनुसरून ते माझ्या बाबतीत बोलतात, तर त्यांनी मला तो विषय सांगावा मला. आज महापौर म्हणून आज मी कायम या गोष्टीचा आढावा घेते. डिझास्टर कंट्रोल रूम मध्ये मी जाऊन तिथे पाहणी करते, तिथे त्याही मला भेटल्यात. विभागामध्ये जाते कायम, जिथे ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी आम्ही जाऊन उभं राहतोय, माहिती घेतोय, प्रशासनाला कामाला लावतोय, सगळं करतोय. आम्ही बेजबाबदार नाही, बेडरपणे मी काम करते, लोकांसाठी काम करते, लोकांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीत, वाईट गोष्टीत, संकटामध्ये उभी राहते. तर या पद्धतीने जर त्यांनी बेजबाबदारपणे शब्द वापरला असेल तर तो शब्द मी त्यांचा स्वतःच खोडून काढते की त्यांना आता महापुरांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस उजाडू शकत नाही. त्यांना जर त्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल विरोधी पक्षनेता म्हणून, मग त्यांना महापुरांचं नाव घेऊन त्या ठिकाणी काम करावं लागेल. महापौर म्हणून त्यांना सतत महापुरांना टार्गेट करून त्यांना त्यांच्या कामाची सुरुवात ही करावी लागेल. अशा पद्धतीची त्यांची परिस्थिती तयार झालेली आहे, निर्माण झालेली. साधारणपणे झाडं किती लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, साधारणपणे ज्या पद्धतीची वित्तीय हानी झालेली आहे त्याची काही आकडेवारी समोर आली का? नाही, आता आपण जवळपास झाडं आता आपण पूर्ण पावसाळ्यापर्यंत आतापर्यंतचा जर विषय घेतला तर जवळपास 10 लोक मृत्युमुखी पडलेली आहेत. त्याच्यामध्ये 3 जण झाडांची फांदी झाड पडून मृत्युमुखी पडलेले आहेत. परंतु ह्याच्यावरती सर्वेक्षण, ह्याच्यावरती मॅपिंग, ह्याच्यावरती पूर्ण मॉनिटरिंग हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे. या ठिकाणी आपण बघतोय की म्हणूनच आपण ते आता वॉर फुटिंगवरती काम चालू आहे. प्रशासन तिथे बाहेर आलेलं आहे. झाडांना आपण ह्या पद्धतीने जे बॅनर लावतोय ते एवढ्यासाठी लावतोय की त्याच्या खाली उभं राहू नका. ती पण टील झालेली झाडं आहेत, त्याच्यावरती पण परत ट्री कटिंग किंवा छाटणीचं काम तेही आता आपण करायला सुरुवात केलेली आहे. परंतु हे मान्य करावं लागेल की ह्या 4 दिवसामध्ये मेजॉरिटी एवढी प्रमाणामध्ये 1100 म्हणजे फार मोठी संख्या झाली, इतकी झाडं या 4 दिवसामध्ये पडलेली आहेत. जे 10 जण आहेत, ज्या 10 जणांचा मृत्यू झाला आहे त्या 10 जणांना काही कॉम्पन्सेशन पालिकेकडनं देण्यात आलंय का? नाही, आता कसं आहे, आपले सगळ्याच्या वरचे एसओपी वेगवेगळे आहेत. या ठिकाणी नाल्यामध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी जाहीर केलेलेच आहे अर्थव्यवस्था त्या ठिकाणी. परंतु झाडांच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी त्यांच्या माध्यमातून जी मदत मिळते ती, आणि मुंबई महानगरपालिका असं म्हणून आपण 5 लाखाची जी आर्थिक मदत आहे ती त्यांना आपण देतो. म्हणून झाडांच्या बाबतीत आपण 5 लाखापर्यंत देतो. तर बेनहोलमध्ये जे पडले आहेत त्या ठिकाणी आपण 10 लाखाची दिलेली आहे.
खरं 6 लाखाची मदत आहे, पण मी माझ्या महापौर निधीतून अजून 4 लाख ऍड करून त्या ठिकाणी साकी नाक्याला जी घडलं त्यांना 10 लाखाची मदत आपण दिलेली आहे. नाक्यानंतर मालाडमध्ये देखील अशीच एक घटना कुडाळमध्ये घडली, त्या ठिकाणी ग्राउंडिंगमधूनच एक माणूस वाहून गेला आणि नंतर तो पुढे दुसऱ्या नाल्यामध्ये आढळलेला आहे. याची नेमकी माहिती काय समोर आली? नाही, हे बघा, मी तुम्हाला वारंवार सांगते, आज सन्माननीय हायकोर्ट त्यांचे पण निर्देश आहेत. त्यांनी सांगितलंय की या वारंवार आम्ही सूचना देतोय की इतक्या पावसामध्ये झाडांच्या खाली किंवा वेगवान वारा असेल तर नाल्याच्या ठिकाणी असेल, समुद्राच्या ठिकाणी असेल, मी स्वतः कोस्टल रोडला मी स्वतः जाऊन आले, तर त्या सूचनांचं पालन करणं पण तेवढंच गरजेचं आहे. आपण या ठिकाणी मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, आम्ही सगळेच काम करतोय या ठिकाणी, पण या दुसरा जो हात आहे समोर येणार तो नागरिकांचा पाहिजे. नागरिकांनी या सूचनांचं पालन करणं फार गरजेचं आहे. आपल्याला कुठल्या वेळेला कशा अतिशय महत्वाचं काम आहे तर त्यांना निघालंच पाहिजे. पण फक्त काही नागरिक जे असतात ते उत्साहाच्या पोटी बाहेर पडतात, काही नागरिक समुद्राच्या किनारी जातात, काही नागरिक आता ह्या नाल्याच्या ठिकाणी बघा, कांदिवलीला या ठिकाणी एक व्यक्ती पडलाय, त्याच्यानंतर कुराड विलेजमध्ये एकाचं नाव आलं, ते नाल्यामध्ये पडलेत. तर नाल्याच्या ठिकाणी चालत असताना झाडांच्या खाली असेल किंवा एक मुलगा आरे कॉलनीमध्ये गेला होता, इतका वेगवान वारा आणि मुसळधार पाऊस, 2 जण बाईकवरती गेले होते आणि त्यावेळी ते आरे कॉलनीमध्ये जात असताना ती फांदी त्याच्या डोक्यावर पडली आणि तोही मुलगा एक्सपायर झाला. तर ह्या सूचनांचं पालन करणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर नागरिकांनी या सूचनांचं पालन करणं पण अतिशय गरजेचं आहे. यापर्यंत मुंबई महानगरपालिका नागरिकांना आवाहन करत होती की नाले सफाई करत असताना आजूबाजूला जी वस्ती आहे त्यांनी कचरा वगैरे टाकू नका. काल देखील न्यायालयाने सांगितलं की सर्व जबाबदारी प्रशासनाची नसते तर नागरिकांची देखील जबाबदारी असते. नागरिक स्वतः कुठेतरी जबाबदारी पार पाडत नाही, हे संपूर्ण न्यायालयाच्या या संपूर्ण सूचना नाही, अतिशय बरोबर बोललंय न्यायालयाने. सन्माननीय न्यायालयाने जे आता त्यांचं जजमेंट दिलेलं आहे, जे आजच्या पेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही नाले सफाई करत असताना प्लॅस्टिकच्या खूप पिशव्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या आम्ही बल्क क्वांटिटीमध्ये नाल्यातून काढलेल्या आहेत आणि पुन्हा काढून सुद्धा परत वाहताना पण दिसलंय. एल वॉर्डमध्ये तर आपण रिक्षाच्या रिक्षा बाहेर काढली, बाईकच्या बाईक बाहेर काढली, बिछाने बाहेर काढलेत. अशा सगळ्या गोष्टी कोणी टाकल्यात? या सगळ्या गोष्टी. तर या ठिकाणी मी सुद्धा त्या सर्व नागरिकांना नम्र आवाहन करते की आपली पण ही जबाबदारी आहे की या ठिकाणी आपण मुंबई, आपण आपलं घर कसं सुंदर आणि स्वच्छ ठेवतो, आपण आपल्या घराचा परिसर कसा स्वच्छ ठेवतो, त्याच अनुषंगाने मुंबई स्वच्छ ठेवलं ही सगळ्यांचे आद्य कर्तव्य आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचं कर्तव्य आहेच, त्या ठिकाणी निवडून दिलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचं पण कर्तव्य आहे, पण त्याचबरोबर नागरिकांचं पण कर्तव्य आहे की त्यांनी सुद्धा आपल्या आजूबाजूचा परिसर आणि जो नाला आहे त्या नाल्यामध्ये काय फेकायला, म्हणजे फेकलं तर काहीच नाही पाहिजे त्या ठिकाणी. आपल्या घरातली जे ड्रेनेज सिस्टम आहे त्या ठिकाणी नाल्यामध्ये सोडलेले आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त जर त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि काही अशा वस्तू मिळाल्या तर हे फार चुकीचं आहे. तर नागरिकांनी ह्या गोष्टी जपल्या पाहिजे. यावर्षी सर्वात जास्त घडलेली आहे आणि त्याला प्रमुख कारण असं सांगितलं जाते की गेल्या 3 वर्षामध्ये रस्त्याची कामं, फुटपाथची कामं सुरू आहे आणि वृक्षांच्या भोवती ज्या प्रकारे अंतर ठेवून कॉन्क्रिटीकरण करायला पाहिजे तर ते न झाल्यामुळे वृक्षांना जे हवा असते, ऑक्सिजन असेल, बरोबर आहे, जे काय त्यांना अगदी ते मिळत नाही आणि त्यामुळे आतापर्यंतचं रेकॉर्ड असं झालंय की यावर्षी सर्वात जास्त पहिल्याच पावसात किंवा पावसाळ्याच्या 8 दिवस, पाऊस पडण्याच्या 8 दिवसात काही घटना घडलेल्या आहेत. रस्ते डिपार्टमेंटच्या आणि वृक्ष प्राधिकरण यांचं ताळमेळ नसल्यामुळे नाही, हे झालेलं आहे, ते मान्य करावं लागेल. सीसी रोड ज्या ज्या ठिकाणी तयार झालेली आहे त्या ठिकाणी झाडांची अवस्था त्या ठिकाणी पूर्ण कॉन्क्रीट त्या झाडांच्या मुळापर्यंत घट्ट केलेलं आहे आणि त्यामुळे त्या झाडांना इजा झालेली आहे. झाडांना श्वास घेता येत नाही, झाडांमध्ये पाणी मुरत नाहीये. त्या झाडांना सेफ गार्ड त्या ठिकाणी तयार करायला पाहिजे. आळं आपण बोलतो मराठीमध्ये, प्रत्येक वृक्षाच्या पूर्ण चौकोन, पूर्ण तो गोलाई तो संपूर्ण आहे, तो आळं तयार झालं पाहिजे. त्याच्या वृक्षाच्या खाली माती असायला पाहिजे आणि त्या मातीमधून ते पाणी जे आहे ते पर्क्युलेट होतं, ते खाली जातं, मुळाशी जातं. त्या मुळांना पाणीच मिळत नाहीये, ही गोष्ट खरी आहे. त्या ठिकाणी असलेल्या साईट इंजिनियरची ती जबाबदारी होती, त्या ठिकाणी असलेल्या त्या कॉन्ट्रॅक्टरची ती जबाबदारी होती. ज्या ज्या ठिकाणी मी व्हिजिटला गेली आहे त्या ठिकाणी मी ती झाडं दाखवून दिली आहे की या झाडांना पूर्ण गच्च कॉन्क्रीटीकरण तुम्ही केलेलं आहे, ते मोकळं केलं पाहिजे.
जे आता केलेले आहेत रस्ते त्याच्या बाजूला असलेले कॉन्क्रिटीकरण मोकळं करून तिथे आळं तयार करा, माती घाला, तिथे भरपूर खत घाला आणि त्या झाडाला जगू द्या. हे मात्र झालं पाहिजे. त्या पद्धतीने आपण आता कॉन्क्रिटीकरणाचा विषय घेतला मॅडम. झिरो खड्डा ही एक मोहीम खरं तर मागच्या ह्याच्यात पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी राबवली होती. त्यानुसार जे कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये प्रामुख्याने हेच आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. त्या ठिकाणांवरची झाडं जास्त करून उन्मळून पडलेली आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. हो, मी इकडे ह्या एसओपीज फॉलो झालेल्या नाहीयेत का? जर नाही झालेल्या तर त्यांच्या पुढे कारवाई काय आहे? नाही, आता एक लक्षात घ्या, कारवाई म्हणजे आता आपण काय पूर्ण मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना निलंबित करून रिकामी करायची आहे का? त्या ठिकाणी एल वॉर्डचे आपण वॉर्ड ऑफिसर पासून सगळ्यांना त्या ठिकाणी निलंबित केलं आणि आज जर एल वॉर्डमध्ये काही घटना घडली तर आपल्याकडे अधिकारी राहिले नाही. एक लक्षात घ्या, आपण हे सगळं करून घेतलं पाहिजे त्यांच्याकडे, जे त्या लोकांनी केलं होतं पण काही ठिकाणी राहिलं, त्याच्यामुळे नुकसान झालं. चेंबूरची घटना त्यामुळेच घडली. चेंबूरची घटना घडायला त्या ठिकाणी प्रशासनाचा तो हलगर्जीपणा होता. त्या ठिकाणी साईड इंजिनियरने ते पाहिलं नाही. मी स्वतः त्याची पाहणी केली होती. त्या रोडच्या पाहणीला मी गेले होते पावसाळ्यापूर्वी. मी बोलले पण होते की इकडचं संपूर्ण हा पॅच पूर्ण कॉन्क्रीटचा झालेला आहे. आता आपल्याला हे सगळं करून घ्यावं लागणार. असे निर्देश आम्ही आता या सगळ्या अधिकाऱ्यांना देतोय आणि त्यांना सांगतोय की हे सगळं तुम्ही आता आळं करून मोकळं करा. आता ते अधिकाऱ्यांकडनं आपण करायचं काम ज्या ज्या ठिकाणी दिसतंय त्या त्या ठिकाणी आपण करतोय. हे करणं आता फार गरजेचं आहे. वारंवार निलंबनाची मागणी करणं हा काही शेवटचा उपाय नसतो. निलंबन, एक मिनिट मी कंप्लीट करते. निलंबन करून आपण मुंबई महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांकडनं मग आपण काम कसं पुढे करणार? येणारा अजून 4 महिने पावसाळा आपल्याला काढायचा आहे आणि आपल्याला लोकांसाठी सेवेसाठी उभं राहायचंय. उलट ज्या आता घटना झाल्यात त्या घटनेच्या माध्यमातून तरी ते आता वॉर्डचे अधिकारी अलर्ट होतील आणि अलर्ट मोडवरती येऊन ते काम करतील. तर मला असं वाटतं आता आपण अधिकाऱ्यांकडनं आणि आता ज्या पद्धतीत परिस्थिती दिसते तर आता हे नाकारता पण येणार नाही की आता मुंबई महानगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी रात्री 2ला जरी फोन केला तरी उचलतात आहे आणि त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी एक झाड पडतंय किंवा ते टिल्ट झालंय, ऑन द स्पॉट तिथे रेस्क्यू ऑपरेशन पोहोचतंय. तर हेही नाकारता येणार नाही. तर आता ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचे मग ती मुंबई महानगरपालिका असेल, सीएफओ असेल, रुग्णवाहिका, प्रशासन, आरोग्य डिपार्टमेंट सगळंच आता या ठिकाणी काम करायला उतरलेलं आहे. तर त्यामुळे आता सगळ्यांवरती पूर्ण लक्ष आहे आणि सगळेजण काम पण करतात. किती जणांना नोटीस किंवा फलक लावलेला आहे? काही आकडेवारी आहे? नाही, आता तशी माझ्याकडे आकडेवारी म्हणजे आता ह्याच्यामध्ये वृक्ष संजीवनी अभियान या ठिकाणी आपण राबवून 4240 झाडांवरचे खिळे, पोस्टर्स आणि केबल त्या ठिकाणी जे अडकलेले होते ते आपण या ठिकाणी काढलेले आहेत. जवळपास 50 किलो खिळे या ठिकाणी आपल्याला मिळाले जे झाडांवरती मारून ठेवलेले होते आणि 1071 झाडे कॉन्क्रीट मुक्त करण्यात आलेली. ज्या पूर्ण झाडांना कॉन्क्रीट जो तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आता 1071 झाडं आपण कॉन्क्रीट मुक्त करून त्याला आळे करून त्या झाडांना आपण खत पाणी त्या ठिकाणी हे करतोय आणि ठिकठिकाणी झाडांवरचे पोस्टर लावून आपण या ठिकाणी जनजागृती करण्याचं पण काम या ठिकाणी केलंय. आणि जनजागृती एवढ्यासाठी आहे पोस्टरची की तुम्ही या झाडाखाली उभं राहू नये किंवा आपल्या झाडाखाली वाहन उभं करू नये अशा पद्धतीचे निर्देश आणि सूचना आपण मुंबईकरांना देतोय. हिंदी में जानना चाहिए. नाही, आता मुंबईचा जवळपास मुंबईचा पाणीसाठा चांगलाच आहे. विरार वगैरे विसर्ग सुरू केलेला आहे पाण्याचा. अशा पद्धतीने सगळे कॅचमेंट आहे ते भरलेले आहेत. तरी अजून भरायचे बाकी आहेत. जवळपास आता जो माझ्याकडे रिपोर्ट आहे किती 42% पाणी साठा आता आपल्या सगळ्या कॅचमेंटमध्ये आलेला आहे. पाऊस तर पडतोच आहे, पावसाची कृपा आहेच. धरणांवरती पाऊस अजून चांगला पडला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे मुंबईकरांना पाण्याचा तुटवडा भासवणार आहे. मराठीमध्ये कबूतरखान्याचा प्रश्न पुन्हा एकदा आमदार राम कदम यांनी सभागृहात मांडले की माझ्या आईचा मृत्यू हा कबूतरखाना माझ्या आजूबाजूला असल्यामुळे त्याच्यामुळे झाला. 15 दिवस संपूर्ण खोकला सुरू झाला तर 2-2 तास खोकला जात नव्हता आईचा. अशा प्रकारचं त्यांनी सभागृहामध्ये विषय मांडला. मुंबई महानगरपालिकेने काही कबूतरखान्यांवर कारवाई केली. त्यांचं म्हणणं आहे की नॅशनल पार्क असेल किंवा इतर ठिकाणी कबूतरखाने सुरू करावे. महानगरपालिकेची काय भूमिका असेल? नाही, मागच्याही विधानसभेमध्ये मला वाटतं मनीषाताई कायंदे असतील, चित्राताई वाघ असतील यांनी पण हा विषय अतिशय जोरदार घेतला होता की हे जे कबूतरखाने आहेत हे या ठिकाणी आहेत, पण ह्याच्यावरती जी काय पूर्ण माहिती आढावा घेऊन
मी ह्याच्यावरती नक्की स्टेटमेंट करेल की कबुतरखाने कुठे असले पाहिजे मुंबईमध्ये, कुठे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. कारण ह्याच्या कबूतर जे आहेत त्यांना त्यांचे जे कबूतरखाने ते सांभाळले पण पाहिजे, कुठेतरी त्यांचं व्यवस्थित पुनर्वसन झालं पाहिजे. अशा पद्धतीचा एक निर्णय पॉझिटिव्ह काही धर्म समाज असतो तो त्यांना मानणारा असतो, त्यांची इच्छा असते की त्या ठिकाणी त्यांना दाना पाणी मिळायला पाहिजे, पण त्या ठिकाणी लोकांचं आरोग्य सांभाळून या सगळ्या गोष्टी हाताळल्या पाहिजे. नक्कीच दादर याच्यावरती स्टेशन असेल, गिरगाव असेल, बाणगंगा तलाव असेल, इथे कबूतरखाने सुरू असल्याचं पाहायला मिळतं. नेमकी काय कारवाई केली जाईल भविष्यात? नाही, कारवाई काय केली जाईल हे मी माहिती घेऊन सांगेल. असं मी त्याच्यावरती स्टेटमेंट कारवाईची काय मुद्दे असतील ते न जाणता करणं योग्य ठरणार नाही. पण ह्याच्यावरती जे पण आहे कबुतरांचं पुनर्वसन कशा पद्धतीने करता येईल त्याच्यावरती नक्कीच आम्ही विचार करू. जिस तरीके से मुंबई में कई